राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर अनेक मित्र मला कमेंटमध्ये विचारतात का तुमच्या गावाचं नाव काय. तसा कमेंटला रिप्लाय देताना मी बऱ्याच जणांनी गावाचं नाव सांगतो आहे. तरी पण ह्या व्हिडिओमध्ये मला सांगायला आनंद वाटेल. तर मित्रांनो, अकोले तालुक्यातील शेली विहिरे हे एक आमचं छोटंसं खेडेगाव, आमची जन्मभूमी, जिल्हा अहिल्यानगर. आणि समोर दिसणारी दाट धुक्यांमध्ये लपलेली ही सह्याद्रीची पर्वतरांग. अतिशय नयनरम्य असं हे आजूबाजूचं वातावरण. जणू काही निसर्गाचं लाभलेलं हे एक वरदानच आहे. आणि आमच्या अकोले तालुक्याचं हे एक वैभव आहे मित्रांनो. तसेच रानातील आमची ही सर्वसाधारण दगडामातींची असणारी वस्ती, वडिलांच्या काळात बांधलेलं हे कच्चं घर आणि ह्या घरामध्ये असणारं आमचं वास्तव्य. तसेच बरेच मित्र मला कमेंटमध्ये विचारतात का तुम्ही काय करता. तर मित्रांनो, आमची ही शेती, छोटीशी शेती, कोरडवाहू. तर कोरडवाहू म्हणजे पावसावर अवलंबून असणारी आमची ही कोरडवाहू शेती. तर मित्रांनो, हा झाला आपला पूर्ण परिचय. आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मित्राला काही ना काही शिकायला भेटेल, काही ना काही प्रेरणा भेटेल, असाच विषय मी नेहमीच आपल्यासमोर घेऊन येतो आहे. मित्रांनो, आता या यूट्यूब क्षेत्रामध्ये येऊन मला जवळजवळ 3 वर्ष झालं. या 3 वर्षाच्या काळामध्ये बऱ्याचशा काही गोष्टींनी तोंड द्यावा लागला. काही निगेटिव्ह व्यक्तींनी, निगेटिव्ह लोकांसमोर यावं लागला. आणि काही अपमानास्पद शब्दसुद्धा ऐकून घ्यावंच लागलं. आणि या क्षेत्रात, प्रत्येक क्षेत्रात चांगला काम आपण करत असताना त्रास हा होतोच मित्रांनो. आपल्या अनेक थोर नेतेली, थोर विचारवंतालीसुद्धा या समाजात असा काही चांगला करत असताना त्रास झालाच. आणि होतोय मित्रांनो. ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये जर त्रास होत असेल ना, तर आपण त्या टायमाला समजून जायचा का आपण चांगली गोष्ट करतो आहे. आणि निगेटिव्ह विचार, ह्या कलियुग आहे, निगेटिव्ह विचाराचे लोकंसुद्धा या कलियुगात आहेत, असो त्या गोष्टींकडे लक्ष टाकायचं नाही. तर या क्षेत्रात येऊन मला 3 वर्ष झालं मित्रांनो. आपण सगळ्यांनी भरभरून असा साथ दिले आणि भरभरून असा प्रोत्साहन, सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. आणि 3 वर्षाच्या कालखंडामध्ये आपला सुरुवातीपासूनचा काळ आतापर्यंत चॅनल आपला मॉनिटाईज झाला. बरेचसे मित्र मला विचारतात कमेंटमध्ये का तुमचं यूट्यूबची पेमेंट किती, यूट्यूबची कमाई किती. तर चॅनल पण मॉनिटाईज झाला. आणि मित्रांनो, यूट्यूबचं कमाई ही आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून नाही सांगता येत. कारण मी तुम्हाला एक सत्य सांगतो मित्रांनो, कोणताही व्हिडिओवाला किंवा कोणताही यूट्यूबर असा कधीच आपली कमाई अशी ओपन सांगत नाही. का सांगत नाही मित्रांनो, हे मी तुम्हाला जीव तोडून सांगतो आहे आणि खरे अंतःकरणापासून सांगतो आहे. का सांगत नाही ना मित्रांनो, तर यूट्यूबच्यासुद्धा काही नियम आहेत, यूट्यूबच्यासुद्धा काही गाईडलाईन आहेत. त्या गाईडलाईनच्या विरुद्ध कोणत्या यूट्यूबरला म्हणजे असा वागता येत नाही. त्यांच्या विरुद्ध म्हणजे विरुद्ध नाही, पण त्यांच्या काही रूल राहतात. ह्या गोष्टी यूट्यूबवर सिक्रेट काही गोष्टी नाही सांगायच्या राहते. म्हणून आपल्या मित्राला मी सांगत नाही. तर कृपा करून ज्यावेळेस सांगितलं नाही ना, त्यावेळेस राग नाही येऊन द्यायचा मित्रांनो. कारण सगळंच सांगतो आहे आणि ह्या का सांगत नाही, तर याला कारण अशा यूट्यूबचा नियमसुद्धा आपल्याला म्हणजे पाळावं लागत होती. तर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपला चॅनल पण मॉनिटाईज झाला आणि त्यातून काहीशी आपला प्रपंच चालतो आहे. अशा पद्धतीनं ही कमाई म्हणजे थोडीशी भेटते, प्रपंच चालतो आहे आपला. आता मित्रांनो, प्रत्येकाचं काम करत असताना काही ना काही ह्या स्वप्न राहत आहेत. आता आजचा म्हणजे मी सांगणार आहे आपल्याला का आमचा पण काहीतरी स्वप्न आहेच. आता आमचं स्वप्न काय आहे मित्रांनो, ह्या आपल्याला रामजाचे आहे प्रत्यक्ष सांगत आहेस. पहा, तुझं स्वप्न काय आहे? मग स्वप्न तर काय भरपूरच आहे. मग माणसाची स्वप्न काय मरेपर्यंत पूर्ण होती नाही ना. हां, किती केला तरी अप्रोस पुढं चालत आहे. सगळेच वाटत आहे का आपलं घर चांगला असावा, आपली पोरं चांगली शिकावी आणि आपल्याला पोटासाठी 2 टाईम अन्न असला ना भरपूर झाला.
तर असं राहतं मित्रांनो, स्वप्न माणसाची कधी पूर्ण होतीच नाही. किती पैसा जवळ आला ना, तर आज ह्या राहिला, उद्या त्या राहिला, ह्या गरजा वाढतच चालत आहेत. पण मुख्य गरजा काय आहेत माणसाच्या मित्रांनो? अन्न, वस्त्र, निवारा, ह्या मेन गरजा आहेत माणसाच्या. आणि ह्या जर आपण परिपक्व असल्या ना, तर मग सगळीच स्वप्न पूर्ण झाली असं समजावं. कारण समाधानी असावा. एक तुकाराम महाराजांनी नाही का अभंग लिहून ठेवला आहे, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. कारण मित्रांनो, जेवढं आपल्या नशिबात आहे ना, तेवढंच आपल्याला भेटणार आहे. त्या पलीकडं काय भेटत नाही. परंतु आपल्या नशिबातसुद्धा ते पाडून घेण्यासाठी आपल्याला मेहनतच करावी लागते. कोणत्याही क्षेत्रात ही मेहनत करावीच लागते मित्रांनो. असं तर ते आमचंही पण स्वप्न आहेच. यूट्यूब या क्षेत्राचं म्हणजे आपण बरेच दिवस आलो आहे आणि आपल्याला फुलाची पाकळी आपल्या कष्टाची मेहनत भेटते. पण त्यासाठी आपला सगळ्यांचाच आशीर्वाद आहे, सगळ्यांचा हातभार आहे. म्हणूनच ह्या गोष्टी शक्य होत्यात. समाज, आधी समाज आणि त्यानंतर आपण. आपण समाजापेक्षा कधीच मोठा नाही मित्रांनो. आपला प्रयत्न अर्थी परमेश्वर म्हणतात नाही का. आपण प्रयत्न केले ना, तर परमेश्वर आपल्याला कष्ट केले नाही का म्हणतात, परमेश्वर कोणत्या रूपाने येईल आणि आपल्याला सहकार्य करेल हे फक्त आपण ओळखला पाहिजे. आणि हा समाज जो आहे ना, हा पूर्ण समाज हा आपला ईश्वर आहे. म्हणजे तोच ईश्वर समाजाच्या रूपानं आपल्याला सहकार्य करतो आहे. आता या समाजात काही म्हणजे निगेटिव्ह माणसं पण आहेत, त्याबद्दल काही नाही. पण आपण त्या गोष्टी ह्या ओळखल्या पाहिजे. कोण निगेटिव्ह, कोण पॉझिटिव्ह ह्या. आणि समाजात मित्रांनो प्रगती करायची असेल ना तुम्हाला, तर नक्कीच निगेटिव्ह विचारांपासून, निगेटिव्ह लोकांपासून बाहेर राहा. तर मित्रांनो, आता आजपर्यंत आपण जो राहत आलो आहे, आपल्या वडिलांनी बांधेल घरामध्ये, त्यांच्या ऐपतीनुसार, त्यांच्या मेहनतीनं, दगडमातीचा का होईना, पण आपल्यासाठी घर बांधला. त्यांचा कर्तव्य बजावून आपण त्या घरात आतापर्यंत राहिलो. पण त्या गोष्टी मोडकळीस आल्या. मग त्या गोष्टी आता आपल्यावर जबाबदारी आहे. आपण स्वीकारली पाहिजे ती. आपल्याला पण आता आपण त्यांची पोरासोरा होतो. त्यांनी त्यांच्या पोरासोरांची म्हणजे आपली काळजी घेतली. तर आता आपली पोरासोरा आहेत. आपल्या पोरांची काळजी आपण घेऊन आणि व्यवस्थित आपण पण त्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजे. म्हणूनच मित्रांनो, आईवडील त्यांचं कर्तव्य तर पार पाडतातच. पण त्यानंतर काही गोष्टी, काही जबाबदाऱ्या प्रपंचामध्ये आपल्याला सुद्धा पार पाडाव्या लागतात. कुठपर्यंत आपण आईवडिलांच्या कमाईवर जगायचं आहे. आपण स्वतःसुद्धा जगलो पाहिजे, जगायला शिकलो पाहिजे. तर आपल्या आईवडिलांनी आनंद वाटेल. जर आपले आईवडील हयात नसलं, तर कमीत कमी त्यांच्या आत्म्यात तरी शांती भेटेल. तर असं मित्रांनो, ह्या क्षेत्रामध्ये येऊन एवढं दिवस झाला आम्हाला, आता 3 वर्ष. तर मग एक छोटासा घर व्हावा अशी आमची इच्छा आहे. यावर्षी आमचा तो प्लॅनिंग आहे. एक दगड मातीचा घर का होईना त्या सुधारून घ्यायचा. आपल्याला काय लय मोठं नाही बांधायचा, कारण आपण तेवढ्या ऐपतीत नाही. जसा होईल तसा होईल, पण आहे त्याचा जीर्णोद्धार करणे म्हणजे जुन्याचा थोडा नवा करणे नाही का. तर मित्रांनो, पुन्हा मी आपल्याला काही नवीनच प्रेरणा आपल्यासाठी घेऊन येतोय नाही का. तर बरेचसे मित्र आमचं यूट्यूब या क्षेत्रामध्ये येतात नवीन. पण मी तुम्हाला एक नवीन प्रेरणा देईल आणि तळमळीची विनंती, का आज यूट्यूब क्षेत्रात आल्यानंतर आपण लगेच सक्सेस होऊ असा कधीच मित्रांनो कधी विचार करूच नका. कारण यासाठी भरपूर मेहनत ही घ्यावीच लागते. याचा ज्वलंत आणि ताजा उदाहरण आमचा हा राम आदित्य मराठी ब्लॉग आपल्या समोर आहे. मी आपल्या मित्रांसाठी तळमळीनं सांगतोय. कारण आम्हालाच 3 वर्ष लागलं. आम्ही हळूहळू व्हिडिओ जे बनवलं, 3 वर्षानंतर आम्ही आता थोडंसं ग्रोथ झालो आहे. पण त्यानंतर अजूनही चांगला नाही, किती लागेल माहीत नाही. मित्रांनो, तुम्हाला जर कोणत्याही गोष्टीत यश प्राप्त करायचं असेल ना, जिद्द आणि चिकाटी हे तुमच्यात असणं आवश्यक आहे. जिद्द आणि चिकाटी. कारण मित्रांनो, पहिल्या वर्षी आम्ही काही सक्सेस झालो नाही. दुसऱ्या वर्षीसुद्धा नाही, हे तिसरं पण वर्ष आहे, हे संपल. पण आम्ही जर म्हणलो असतो ना, निगेटिव्ह विचार केला असता ना, तर आम्ही केव्हाच हा चॅनल सोडून दिला असता. पण आज नाही उद्या ही जिद्द राहिली मनात,
चिकाटीनं काम करतो लोक म्हणतात ना, जर तुमच्याजवळ 1च रुपया येतोय रोज, तर तुम्ही काय म्हणणार आहेत का आपल्याजवळ लाखो रुपये, करोडो रुपये कधीच असतील? तर त्याच 1 रुपयाची जर बचत करीत राहील ना तुम्ही, थेंबे थेंबे तळे साचे, तर पुढं तुमच्याजवळ नक्कीच साचणार आहे ती. असा आणि ज्यावेळेस तुम्ही नवीन चॅनल काढणार, कोणताही व्यवसाय कराल, त्यावेळेस सुरुवातीचा काळ हा शून्यातूनच तुम्हाला उभा करता येणारी बचत करीत म्हणजे चिकाटी ही महत्त्वाची मित्रांनो. जिद्द आणि चिकाटी हे होईलच आणि ते करायलाच पाहिजे, हा ध्येय मनाशी ठेवा. आणि ज्यावेळेस आमचा नवीन यूट्यूबर आहेत ना, त्याला मी तर माझी विनंती अशी देतोय का यूट्यूबमध्ये येताना तुम्ही कॉन्टॅनमध्ये बदल करा, सुधारावीत चला, कॉन्टॅन सुधारायत चला, चांगलं कॉन्टॅन पुढं नेत चला. का आणि काही मित्र काय करतात, आज व्हिडिओ टाकला का तसंच व्हिडिओ त्याच पद्धतीनं व्हिडिओ टाकत राहतात. सुधारणा करीत चला मित्रांनो. जर आपल्याला त्या व्हिडिओला यूज येत नसतील तर आपण ओळखून घ्यायचा का त्या व्हिडिओला यूज येत नाही, म्हणजे ते लोकांना आपल्या समाजाला आवडत नाही ते, म्हणून बदल करा. आता शेती ही अशी आहे मित्रांनो झाली का शेतीत काय पिकत आहे याला महत्त्व नाही, बाजारात काय विकत आहे याला महत्त्व आहे. तसा यूट्यूबचा आहे मित्रांनो. यूट्यूबमध्ये काय टाकायचा याला महत्त्व नाही मित्रांनो, व्हिडिओ काय टाकायचा याला महत्त्व नाही, पण कोणतं व्हिडिओ जास्त चालतात हे महत्त्वाचं आहे. ट्रेंडिंग टॉपिक हा सीजन कोणतं आहे, हा विषय काय आहे, अशा पद्धतीनं मित्रांनो करीत चला. आणि जो आपल्यासमोर हा रामादित्य ब्लॉग आमचा चॅनल आहे सक्सेस झाला आहे आपला सगळ्यांच्या आशीर्वादानंच मित्रांनो. आणि जर आपण सगळ्यांनी हा हा म्हणून मी आमच्या समाजाला आपल्या सगळ्यांनी ईश्वर मानतो आहे. आणि बरेचसे मित्र कधी आम्हाला पण निगेटिव्ह कमेंट करतात, पण मित्रांनो निगेटिव्ह कमेंट करूच नका कोणत्या यूट्यूबरला, कारण ह्या क्षेत्रामध्ये जो यूट्यूबर सक्सेस जो होईल ना, तो सहजासहजी नाही होईल राहत मित्रांनो. कारण त्याची मेहनत, त्याची जिद्द, खूप मेहनत आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनत आहे. आज काही गोष्टी म्हणजे सौरभ जोशी सगळ्यात मोठा ब्लॉगर सौरभ जोशी, आज त्याच्याजवळ करोडो रुपयाची संपत्ती आहे. पण ही संपत्ती कमवायसाठी अफाट मेहनत पण घेतली. ते त्यांचं नशीब, त्यांचं भाग्य, त्यांचा लक, पण त्यांचीसुद्धा मेहनत आहे. म्हणून काय आपण सौरभ जोशीवर जाळायचा का त्याच्याजवळ जाम आहे, पण त्याच्याजवळ असणारा कशा मार्गाने त्यांना कमावलं ना ह्या पहा. तसाच या समाजात कुणी का होईना जर पैसा कमवत असेल किंवा पुढं जात असेल आणि एक मोठा माणूस होतोय, तर तो मोठा होतोय असं त्याच्याकडे जळण्यापेक्षा जळावृत्तीनं पाहण्यापेक्षा तो मोठा कसा होतोय, त्यासाठी तो मेहनत कसा घेतोय ह्या दृष्टीनं पहा. तसंच कोणत्याही यूट्यूबर मित्राला वाईट कमेंट कधी करूच नका, कारण तो त्याच्या पर्यायानं भले आता यूट्यूबमध्ये अनेक वाईट पण कंटेंट आहेत, पण असो ते त्यांच्या पर्यायानं. आपल्याला नाही पाहायचं, आपल्याला नाही आवडत, विषय सोडून द्यायचा. पण असा म्हणजे जाळावृत्ती कधीच धरायची नाही मित्रांनो. काय होतं ना मित्रांनो, ज्यावेळेस आपण जगाकडे चांगल्या दृष्टीनं पाहतो ना, त्यावेळेस देव आपल्याकडे त्या दृष्टीनं पाहतोय. आणि दुसरी अशी गोष्ट आहे का कोणी वाईट वागत असेल, पण त्यांची चिंता आपण नाही करायची मित्रांनो. रात तो वाईट वागतोय ना, त्या गोष्टीला आपण नाही, नियती आहे, नियती सगळा नियतीचा खेळ आहे मित्रांनो. आणि मेहनत करा, कोणत्याही गोष्टीमध्ये मेहनत करा. यूट्यूब या क्षेत्रात बरेच मित्र आम्हाला विचारतात हे कसा करायचा, तर आपण पण शिका. या मोबाईलवरती यूट्यूबमध्ये सगळ्याच गोष्टी शिकायत. आम्ही सुद्धा ह्याच गोष्टीमधून शिकलो, आम्हालासुद्धा काही मार्गदर्शन तर झालाच म्हणायला. असो मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आम्ही इथपर्यंत आलो आहे. आणि काहीसा फुल नाही फुलाची पाकळी, आम्हाला मेहनतीची कष्टाचं फळ भेटत आहे. यातून आमचं स्वप्न आहे का हे जे आमचं एक छोटंसं दगडमातीचं वडिलांच्या काळात बांधलेलं घर आहे, याची सुधारणा व्हावी. आणि बस पोरासोरांचं शिक्षण चांगलं व्हावं, 2 टायमाचा अन्न आपल्या पोटाला भेटावा, ही आमची पण इच्छा आणि प्रत्येकाची ती इच्छा राहतेच मित्रांनो. आणि स्वप्न साकार करा, स्वप्न जरूर पहा.
पण त्या स्वप्नांचा पाठलाग करा. आम्ही कधी कधी ना मित्रांनो निम्मी रात्रीपर्यंत झोपत नाही. तो व्हिडिओ काढला, तो व्हिडिओ बनव, तो एडिट कर, तो टाकणे. आणि जर माणसाला यशस्वी व्हायचं असेल, खरा माणूस जर खरा प्रयत्न करत असेल ना, तर त्या माणसाला रात्र झोप येत नाही मित्रांनो. तो माणूस रात्रंदिवस त्याच चिंतेमध्ये राहतोय, का हे कधी त्या कधी असं पाहता पाहता दिवस निघून जातं. ते आता काही मित्रांनी आज जर चॅनल चालू केला तर ते आज बंद करून टाकणार आणि 4 वर्षांनी आयला आपण आता म्हणणार का आपण मोठा झालो असतो बुवा. पण दिवस निघून जातात मित्रांनो. म्हणून आमचं पण हे 3 वर्ष कसं गेलं आम्हाला कळला पण नाही. आणि आता इथपर्यंत सुरुवात म्हणजे आपण जर झाड लावलं तर त्याचं येणारं फळ, समजा आंब्याचं झाड लावलं तर तो लहानपणापासून त्याला पाणी घालावं लागतं. जर आपण मुळात सुरुवातीलाच विचार केला आता हे कधी मोठं व्हायचा, याला कधी आंबे लागायचे, तर मग तो विचार मित्रांनो आपल्याला स्वस्त बसून देणार नाही. फक्त आपलं कर्तव्य करत जायचा. आंबा कधीतरी लागणारच आहेत, आपण ते खाणारच आहे. म्हणून कष्ट करणारच, खरंच फळ तर भेटणारच आहे कधीतरी आपली. फक्त आजच त्याला पाणी घाला आणि मोठं करा. स्वप्नांचं झाड हे चांगलंच फळ देणार आहे. आपल्या कष्टाचं फळ हे गोड राहतं मित्रांनो म्हणतात. तुम्हाला कोणी वाईट कमेंट करीलही किंवा वाईट समाजामध्ये तुम्ही काही चांगल्या गोष्टी करत असताना म्हणालंय, पण या गोष्टीकडे लक्ष नाही द्यायचं मित्रांनो. करताना चांगलंच काम करा आणि इनामदारीनंच करा. कोणाला कधी काही गोष्टीमध्ये निगेटिव्ह विचार देऊ नका कोणाच्या मनात. तर असो मित्रांनो, या क्षेत्रामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं इथपर्यंत आलो आहे. लवकरच आपलं 50,000 सबस्क्रायबर पण पूर्ण होतात आणि त्यानंतर लवकरच 10 लाख पण आपला 1 लाख पण सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. आपण सिल्वर प्ले बटन घेण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि ही जिद्द आहे, चिकाटी आहे का सिल्वर प्ले बटन आम्ही घेणार म्हणजे घेणार, ही आमची जिद्द आहे. म्हणून ह्या जिद्दीनंच आम्ही काम करणार आहेत. आणि या स्वप्न साकार करीत असताना एक छोटासा आपला प्रपंच कसं आहे दाखवला पाहिजे आणि जे रिअल आहे आमच्या प्रपंचात ते आतापर्यंत मी दाखवला. हे प्रयत्न आम्ही आत्तापर्यंत कसं केलं, रात्रभर कधी कधी आम्ही झोपत नाही, विचार मनात राहतात. याला कारण मित्रांनो आजचा व्हिडिओ टाकला उद्या कोणता टाकायचा हे मनात राहत आहे मित्रांनो. याला म्हणतात जिद्द आणि चिकाटी. आपण पण जिद्द आणि चिकाटीनं काम करा आणि मित्रांनो नक्कीच आपण पण पुढं जाल आणि आपल्या सगळ्या माणसाला, आपल्या मराठी माणसाला पुढं जाण्यासाठी आम्ही पण सहकार्य करण्याचा प्रयत्न करू. आपण कधी फोन करतात आपले बरेच मित्र, प्रत्येकाच्या फोनला आपण रिप्लाय देणारच. जे शक्य होईल तेवढं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. तर असो मित्रांनो, तर आजचा विषय होता का आमचं स्वप्न. तर जसं यूट्यूबमध्ये आम्ही जिद्द आणि चिकाटी धरली तसं आमचं स्वप्न फक्त एक छोटासा आमचा घर व्हावा, आपल्या स्वतःच्या मेहनतीवर आपला प्रपंच व्यवस्थित चालावा, यासाठी ही आमची ही मेहनत मित्रांनो. आणि ह्या मेहनतीला आपला सगळ्यांचा आशीर्वाद, आमच्या पाठीचे आशीर्वाद असावा, ही आपल्या मित्रपरिवाराला विनंती. ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.